नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर हेमंत दादा आहेत, श्री हेमंत बापट आणि भावनाताई देव। भावना देव। तर आज आपण ताईंबरोबर स्पेशल गप्पा बाळगणार आहोत। ते म्हणजे गुरुपौर्णिमा येते आहे, तर गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने तुमचे गुरु कोण त्यांच्याबद्दल थोडी माहिती, त्यानंतर तुमच्या गुरूंबद्दल तुम्ही जे, कारण तुम्ही गुरूंचं सानिध्य तुम्हाला लाभले, तर गुरु कसे होते, स्वभाव कसा होता, त्या गोष्टी गुरूंकडनं तुम्ही काय शिकला, आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट की गुरु आयुष्यामध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल घडला। मुळामध्ये श्रीराम, ज्यांचं मार्गदर्शन मला दादांथ्रू मिळतं ते डॉक्टर अशोक श्रीपाद भट यांना नमस्कार, दादांना नमस्कार। मुळात मला कोणीही आत्तापर्यंत प्रत्यक्षरित्या हे माझे गुरु अशी ओळख किंवा असा स्वीकार माझा अजून झालेला नाही, पण एक साधारण 2015 साली दादा माझ्या सहवासात आले। एका मैत्रिणी थ्रू तिने सांगितलं एक अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहे, त्यांना तू जाऊन भेट, म्हणून मी दादांची अपॉइंटमेंट घेऊन दादांना भेटायला आले। दादा मला भेटले, आम्ही खूप फक्त गप्पा मारल्या, जवळजवळ 2-3 तास। दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पुन्हा बोलवलं, आम्ही फक्त गप्पा मारल्या। दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी त्यांना भेटले त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं, कुंकवात तुम्ही बदल करावा असं मला वाटतं। त्याच्या आधी मी विवाहित असून सुद्धा अगदी ठिपक्या एवढा काळा ठिपका कुंकवाचा किंवा टिकली लावायचंय। मी त्यांना विचारलं कुंकवात बदल म्हणजे काय, ते म्हणाले मुळात एक तर कुंकू लावा आणि ते लाल लावा, आणि जितकं तुम्हाला लावता येईल तेवढं मोठं छोटं काही नाही, पण तुम्ही कुंकू लावायला सुरुवात करा। दादा साधारण मला भेटले तेव्हा गुरुपौर्णिमेच्या 15-20 दिवस आधीच भेटले होते, आणि मग गुरुपौर्णिमेला मी पहिल्यांदा 2015 साली कुंकू अप्लाय केलं, आणि ते कुंकू आजपर्यंत मी कुठलंही अटायर घातलं, काहीही असलं तरी ते कुंकू कायम माझ्या कपाळावरती असतं। त्यातनं काय माझ्यात बदल घडणार होते तेव्हा मला कल्पना नव्हती, ती दादांना असेल कदाचित, पण मी अशी व्यक्ती आहे की मुळात पटकन कोणाचंही कधी ऐकत नाही, पण मला त्यांचं का ऐकावं असं वाटलं, कारण हा मोठा बदल होता की मी कुंकू अप्लाय करणं, मी ऑफिसला जाताना इतका मोठ्या कुंकवासहित जाणं, किंवा मुळात काळ्याचं लाल कुंकू करणं सुद्धा तेवढा ठिपका कोणी मला सांगितलं असतं तरी मी खरोखर कोणाच्याही म्हणजे ऐकलं नसतं अशी परिस्थिती तेव्हा माझ्या स्वभावाची होती। पण दादांनी मला सांगितलं आणि माझ्या मनात विचार सुरू झाले, आणि मी माझ्या आयुष्यात घडलेला तो पहिला बदल, आणि त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती मला सगळेच असं म्हणतात की खूप चैतन्य त्यानंतर वाढलं किंवा ते जाणवायला लागलं। तो पहिला बदल। दुसरा बदल असा झाला की जे आम्ही शिकलो दादांकडनं, त्याच्यामध्ये गुरु आपल्याला सगळेच असतात। आपण गुरुपौर्णिमेला बघतो माझे हे शिक्षक, माझे ते शिक्षक, हे गुरु, त्यांना नमस्कार। तर गुरु 3 प्रकारचे किंवा 3 वर्गवारी गुरूंची असते। एक गुरु म्हणजे नुसते गुरु, एक श्री गुरु आणि सद्गुरु, ज्यांच्या सानिध्यात आपण शिकतो, म्हणजे आपल्या शाळेतले शिक्षक असेल, कुठलंही काही वादन गायन पाककला काही असेल, ते सगळे गुरु, ज्यांच्या सहवासात जाऊन आपल्याला स्वतःला नकारात्मकता दिसते आणि स्वतःला बदलावं असं वाटतं, ते श्री गुरु, आणि ज्यांच्या सहवासात गेल्यावर आपलीतली सकारात्मकता वाढून आपण आपोआपच आपल्यात बदल घडायला लागतात, ते म्हणजे सद्गुरु। मी आज पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून असं सांगते की दादांच्या सहवासात आल्यावर माझ्यात आपोआप बदल घडलेत, त्यामुळे दादा सद्गुरु ठिकाणी निश्चित आहेत। हे सगळं होत असतानाच खूप दादा माझ्याशी सुरुवातीपासून खूप त्यांच्यात माझ्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट होत होतं, आणि हे सगळं बॉन्डिंग क्रिएट होत होता दादा माझ्यात आपोआप बदल घडवत होते, आणि त्यांनी मला ते रोज असं सांगायचं की तुम्ही लिहायला सुरुवात करा, पण मला कधी लिखाणाची सवय नव्हती, आणि मग दादांनी असं सुरुवात केली की तुम्ही रोज मला एक शब्द द्या, मी त्याच्यावरती 4 ओळ्या करून तुम्हाला टाकत जाईल, आणि मग ते शब्द मी द्यायचे आणि त्याचे ते आध्यात्मिक अर्थाचा 4 ओळ्या ते मला रोज टाकायला लागले। पण मी इतकी खुडकर किंवा इतकी इरसाल होते की मी त्यांना वाटेल ते शब्द द्यायची, म्हणजे माफ करा पण हे सांगायला लागतंय आता, कारण मी काय होते हे कळावं म्हणून आणि त्यांनी काय केलं हे म्हणून, मी हलकट हा सुद्धा शब्द त्यांना दिलेला की लिहा आता, बघू कसं अध्यात्म लिहिता। पण मला आठवतंय ते त्याच्यावर सुद्धा त्या शब्दाचा इतका सुंदर उपयोग 4 ओळींमध्येच करून अर्थ आध्यात्मिक होईल, किंवा मला असं वाटेल की अरे ह्याच्यात प्रबोधन आहे बरं का काहीतरी, असं ते मला करून
द्यायचे. आणि मग एक वेळ अशी आली की मी त्यांना म्हटलं की माझ्यात बदल घडला की मी असे आगाऊपणाचे शब्द देणं बंद केलं. आणि मग थोडी थोडी माझी लिखाणाची सुरुवात झाली. आणि कधीही लिखाणाचं अंग नसलेली मी, कधीही अवांतर कुठलंही वाचन अभ्यास सोडून न केलेली मी, दादा जेव्हा कधी लिखाण करायला देतात तेव्हा आपोआप एक चांगलं लिखाण लिहिलं जातं असं आमच्या ग्रुपमधले इतर किंवा दादा असे मला शाबासकी देत असतात. पण हे पूर्णपणे मान्य करायला लागेल की माझं नाही, कारण मला ते कधीही अंग नव्हतं. माझी ती लकप सवय काहीही नाही, ती दादांकडनं माझ्याकडे ट्रान्सफर झाली आपोआप. आणि ती त्यांनी घडवून आणली किंवा त्यांनी ते माझ्यात केलेला हा माझ्यातला दुसरा बदल. तिसरा बदल असा होतो की आपण आयुष्यात जगत असताना आपल्याला प्रत्येकालाच असं वाटत राहतं की अरे हे चूक आहे, हे बरोबर नाही, आपल्या बरोबर हे बरोबरच नाही. सगळ्या गोष्टींचे त्रास, सगळ्या गोष्टींची कटकट आणि सगळ्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्नचिन्ह आणि यात बदल घडावेत म्हणून अत्यंत आटोकाट प्रयत्न असं आपण सगळेजण करत असतो. तसा माझाही होता. मलाही माझ्या आयुष्यात प्रचंड त्रास आहेत, आपल्यालाच खूप त्रास होतात वगैरे 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 असं वाटायचं. पण हळूहळू बदल आपोआप असा घडत गेला की परिस्थिती तीच, मी तीच, आजूबाजूच्या परिस्थितीत काही बदल घडला नाही, पण त्या परिस्थितीबद्दल त्रास वाटणं मला बंद व्हायला लागलं. किंवा ही परिस्थिती ना ठीक आहे, अरे हा मग याला टॅकल कर, किंवा त्याला काहीच त्याच्याबद्दल न वाटणं हे आपोआप सुरू झालं. आणि आता मागे वळून बघते मी जेव्हा, तेव्हा मला असं वाटतं की अरे आपण त्या परिस्थितीमध्ये तेव्हा कशासाठी इतका आटापिटा जीवाचा केला किंवा कशासाठी आपण इतका त्रागा केला, त्याची आवश्यकता नव्हती. पण योग यायला लागतात प्रत्येक गोष्टीचे. तसे मला दादा मिळाले, माझ्या आयुष्यात तो योग आला आणि माझ्यामध्ये ते बदल घडत गेले. दादा म्हणजे असं आहे का की त्यांचा जीवनाकडे आणि परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्याच्यामुळे त्यांना त्रास कमी झाला? नाही, मुळात एक उदाहरण सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे की जेव्हा विठ्ठलपंतांनी स्वतः, सर्वांना माहिती आहे की समाजाने त्यांना संन्यासाची मुलं म्हणून सगळ्या त्यांच्या मुलांना हिणवलं होतं, आणि एक संन्यासी माणूस परत संसारी कसा झाला ह्याच्यामुळे आळंदीकरांनी तेव्हा त्यांना अलंकापुरी तेव्हाची त्रास दिला होता. दुसरी गोष्ट, जेव्हा ब्राह्मण आणि मुंज हा विधी, मुंज हा विधी सर्वात महत्त्वाचा विधी मानला जातो, तो विधी करताना समाजाने सांगितलं की तुम्ही दोषी आहात आणि देह प्रायश्चित्त घ्या, म्हणजे तुम्ही देहांताची शिक्षा घ्या. म्हणून विठ्ठलपंतांनी अगोदरच देहांताची शिक्षा घेतली होती. नंतर समाजाने तेवढ्यावरती थांबले नाही, तर रुक्मिणी आईला सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की पतीच्या शिवाय राहतीये, पतीच्या शिवाय मजेत राहतीये. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखाद्याला टोचून बोलणं, तर तसं टोचून बोलणं त्या समाजाने, त्यावेळच्या लोकांनी कशाचाही विचार न करता त्यांना बोलणं सुरू केलं. आणि एक दिवस रुक्मिणी आईंनी स्वतःचं जीवन आपणही संपवावं हे त्यांनी ठरवलं आणि सिद्ध बेटावरती त्यांची झोपडी बांधून ते राहत होते. तिथं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई, एकदा त्यांनी ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना मध्यानी बोलवलं रात्री आणि सांगितलं की बाळा, तुला आता तिन्ही भावंडांचे आई आणि वडील व्हायचे, कारण नवऱ्याच्या पाठीमागं स्त्रीनी राहणं म्हणजे हा खूप मोठा दोष आहे आणि हे योग्य नाही. समाज असं म्हणतंय, कारण तेव्हा समाज काय म्हणतंय याला महत्व होतं, पण समाजाला ते ज्ञान नव्हतं, अज्ञानी होते की आपण काय करतोय. पण एखादा आपण म्हणतो की त्यातल्या त्यात तिथं जेव्हा जो हुशार असतो त्याचं ऐकून सगळे त्याच्या पाठीमागत जायचे, तसं तेव्हा ते विसोबा खेचर होते, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी निवृत्तीनाथांना रुक्मिणी आईंनी बोलवलं रात्री झोपडीच्या बाहेर, कारण तिन्ही भावंड आतमध्ये झोपलेली होती. आणि निवृत्तीनाथांना सांगितलं की आता मी चालली. निवृत्तीनाथांना तो आघात होता. आता बघा, ह्यावेळी आपण जर विचार केला, तर जसं तुम्ही मला परिस्थिती सांगताय, तेव्हा एक आई आणि एक मुलगा हे एक नातं होतं, आणि आईनी क्षणामध्ये त्या मुलाचं आई वडिलांमध्ये रूपांतर केलं होतं. त्याचा जो भाव होता, निवृत्तीनाथांना त्यांनी हृदयाच्या जवळ घेतलं आणि सांगितलं की तू आता ह्या पुढं ह्या तिन्ही भावंडांचे आई बाप हो. हे नातं बदललं.
हेच होत असताना ज्ञानेश्वरांना जाग आली आणि त्यांनी त्या झोपडीच्या पडद्या आड, तेव्हा काय दारं नव्हती, तर पडद्या आडून हा सगळा संवाद ऐकला. पण ते तिथंच शांत उभे राहिले आणि डोळ्यातनं पाणी गळागळ वाहत होतं, कारण आई आता आपल्याला कायमची सोडून जाणार. पण त्यावेळेचे जो प्रसंग होता तो त्यांनी स्वीकारला, कारण सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर हे विष्णूचा अवतार होते आणि एखादं कार्य जर पूर्ण करायचं असेल तर परमेश्वर परिस्थिती उत्पन्न करतो आणि तशी ही परिस्थिती उत्पन्न केली होती. तर तेव्हा निवृत्तीनाथांनी आई वडील तर झालेच, पण जशी रुक्मिणी आई सोडून गेली आणि ज्ञानेश्वर महाराज झोपडीच्या बाहेर आले की दादा तू काय करतोयस आणि आई कुठे आहे माहिती असून, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांना जवळ घेतलं आणि ती जाणीव ज्ञानेश्वरांना झाली की हा माझा मोठा भाऊ नसून हा माझे वडील आहेत. काय आहे की जाणीव होणं एखाद्या गोष्टीची हे खूप महत्वाची गोष्ट असते. आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपण प्रसंग म्हणतो किंवा डोळ्यात पाणी येतं, किती वाईट समाज होता, किती त्यांना छळलं, पण भगवंतांनी जी लीला रचलेली होती, एखादी गोष्ट उत्तम जेव्हा घडायची असते ना, तर तेव्हा ह्या गोष्टींचा मनुष्याला सराव होणं खूप गरजेचं असतं की कुठल्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जायला लागतं. आणि मग नंतर निवृत्तीनाथांनी तिन्ही भावंडांचे आई वडील तर झालेच, पण ज्ञानेश्वर महाराजांचे ते गुरु झाले. कारण जेव्हा सगळ्यांना गोष्टही माहिती, सिद्ध बेटावरती निवृत्तीनाथ चुकले होते, तेव्हा गणिनाथांनी त्यांना पूर्ण ज्ञानाचा एक दीक्षा दिलेली होती की ती त्यांनी आता ज्ञानेश्वरांना दिली की तू समाजाला ज्ञान दे. हा जो प्रसंग आहे हा मी आता यांच्याशी बोलण्यासाठी एवढ्यासाठी सांगितला की जीवनामध्ये आपल्या गोष्टी खूप सभोवताली घडत असतात, पण उत्तम गोष्ट जेव्हा घडायची असते किंवा उत्तम जेव्हा आपण म्हणतो की सत्व बाहेर पडायचं असतं, की तूप जेव्हा जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्या दुधाला तापवायला लागतं, त्या दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, आणि ते सगळी घुसळाची प्रक्रिया आहे. तेव्हा ते सगळ्यात शेवटी ते लोणी होऊन ते तुम्हाला परत त्याच अग्नीत द्यायला लागतं, तेव्हा त्याचं सत्व तयार होतं. तसं मनुष्याचं जीवन असतं. ह्यांच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं की परिस्थिती काय आहे की स्वतःहून बदलणं हा खूप मोठा बदल असतो. सांगून बदल जर झाला त्या माणसामध्ये तर तो तात्पुरता राहतो, पण स्वतःहून जेव्हा मनुष्य बदल करतो आणि त्याला ते पटवून द्यायला लागतं की का करायचा, जसं यांच्या बाबतीत झालं की या म्हणल्या की मी कोणाचं ऐकलं नाही किंवा नंतर लिखाणाला लागले, मुळात होतच, फक्त ते कसं पुढं न्यायचं. म्हणजे असं ज्ञानेश्वरीसाठी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला, पण तो लगेच असं हे झालं नाही की जन्म घेतला आणि ज्ञानेश्वरी सुरू झाली, तर तसं नाही झालं. आधी पूर्ण गुरुतत्व हे त्या ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांच्या दोघांच्या संभाषणातनं आणि कसं घडवलं, समाजाला स्वीकारून त्या समाजाच्या मध्ये राहून. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की ही चारी भावंड ज्या घरावरनं जात तिथले ती लोक परत जाऊन स्नान करत असतात, म्हणजे किती त्यांना भोगायला लागलं असेल हे विचार करावा. पण शेवटी बाहेर सत्व पडलं, त्यामुळं कुठली परीक्षा देताना ही सहजासहजी मनुष्याला पुढे जाता येत नाही, परीक्षा ही द्यायलाच लागते. आणि ह्याच्यामध्ये जो ते नियम पाळतो आणि स्वतःचे थोडेसे आपण म्हणतो पेशन्स ठेवतो, तो याच्यामध्ये निश्चित यशस्वी होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी बघा, आता आपण समाज बघतो की 75 वय झालं, 80 वय झालं, मनुष्य जगाचा प्रयत्न करत असतो. माऊलींनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगून कधी आपण विचार करतो का की 16व्या वर्षी एवढं ज्ञान, गहन ज्ञान. आपण नुसतं म्हणतो ते काय मागच्या जन्मी श्रीकृष्ण होते, त्याच्यात काय हे नाही, पण हा विचार करत नाही की 16व्या वर्षी एवढं ज्ञानाची प्राप्ती होऊन, कारण भगवंतांनी श्रीकृष्णांनी देववाणीमध्ये ही गीता सांगितली होती आणि ती आता सर्वसामान्य माणसाला समजेल असं. जशी आई लहान मुलाला भात घेऊन सगळीकडे फिरत असते की घरामध्ये अरे खा, कुठल्या तरी अनुषंगाने त्यांनी ते अन्न घेतलं पाहिजे, या त्याच्यामध्ये त्या आईचा, त्या वात्सल्याचा एक तो प्रयोग असतो की ती यशस्वी करते आणि मग नंतर त्याला स्थिरतेमध्ये आणते. तसं एखादा व्यक्ती जेव्हा अध्यात्म मार्गाला जातोय किंवा जावं असं वाटत असेल तर त्याचे गुण पहिले हेरले पाहिजेत की हा जाऊ शकतो का.
आणि त्याला त्या बाजूला ढकलणं सोपं असतं. पण एखादा विरुद्ध दिशेने पोहत असतो की मला हे करायचंच नाही, थोडासा हट्टी, म्हणजे त्यांचा माझ्या भगिनी जरी असल्या तरी स्वभाव हट्टी आहे की मी नाहीच करणार, म्हणजे कुठलंही सांगितलं तरी नाहीच करणार, पण ते नंतर करताना दुप्पट जोमाने ते करतात. कारण प्रॉब्लेम सांगतो मी, माझं ऑब्झर्वेशन काय आहे की त्या बँकेमध्ये सिनियर ऑफिसर आहेत, 25 लोक येऊन 25 गोष्टी सांगतील, पण तो डिसिजन त्यांना घ्यायचा आहे, कोणाला तो पटो की न पटो, कारण शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची. नुकसान झालं तर त्यांचा गळा पकडणार, ते बाकीचे 25 लोक हात वरती करून मजा बघत बसतील. नाही, पण आता विषय याच्यामध्ये असा आहे ना की तुम्ही एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर माझ्याकडनं द्यायचं राहिलं, की तुम्ही म्हणाला तुम्हाला ओळख कशी झाली. मुळात माझं स्वतःचं मत असं आहे की गुरूंची ओळख आपल्याला कधीच होऊ शकत नाही, शिष्याला तर कधीच होत नाही, अगदी शिष्य म्हणा किंवा कोणीही म्हणा, होऊच शकत नाही. गुरूंना जसं ते आत्ता म्हणले की त्यातले गुण हेरणं आणि मग त्याच्यात बदल घडवणं. त्यामुळे कुठला पदार्थ निवडायचा, त्याची काय प्रोसेस करायची आणि त्यातनं अल्टिमेटली काय पदार्थ निर्माण करायचा आहे, हे जो पदार्थ तयार करत असतो त्याला पक्क पहिल्या स्टेपपासून माहिती असतं. त्याप्रमाणे आपल्याला हेरून आपल्याला आपल्यातले बदल करणं हे फक्त सद्गुरू करू शकतात, इतरांना ते जमणार नाही किंवा आपल्याला कळणारच नाही की हे माझे सद्गुरू आहे. मला स्वतःला सुद्धा कळायला किंवा अजूनही मला कळत नाही, मी तुम्हाला खरंच अगदी प्रामाणिकपणे सांगते, अजूनही काही वेळेला माझा जो पूर्वीचा उर्मटपणा आहे तो बाहेर येतोच, किंवा एक हट्टीपणा आता ते म्हणलंय तो येतोच. आणि त्या सगळ्याला दादा खूप पेशंटली ट्रीट करतात किंवा खूप शांतपणे विचार करून त्याच्यावरती काय करायचं, म्हणजे ते नेहमी सांगतात भांड स्वच्छ करायचं म्हणजे घासणं आलं, घासणं आलं म्हणजे मेहनत आली आणि ती करणं आलं. जसं आता त्यांनी सांगितलं लोण्याचं उदाहरण, तुपाचं उदाहरण सांगितलं, नवनीत वर यायचं जे घुसळायला जी रवी लागते, ती रवी आणि घुसळायची मेहनत हे फक्त फक्त सद्गुरू घेतात. लोणी आपोआप येतं आणि लोण्याला महत्व प्राप्त होतं, लोण्याचं काहीच नसतं त्याच्यामध्ये. तसा थोडासा भाग असतो, त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही खरं तर की काय योग्य काय अयोग्य. ज्या योग्य व्यक्तीला ज्ञान असतं ती आपल्या नशिबात येणं, तिने आपल्यासाठी प्रयत्न करणं, हे आपल्या आईवडिलांचे कुठले तरी मागचे आशीर्वाद, पुण्याही आपलं प्रारब्ध आणि त्यावेळात साधलेला योग जो साधून आलाय, त्यामुळे हे सगळं घडतं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जो आता तुम्ही प्रश्न विचारलात की त्या बँकेत आम्हाला बऱ्याच तऱ्हेची निरनिराळी लोक येतात, तर मुळात कसं आहे की आपण आपली वैचारिकता ही एका जागी स्थिर केली, मग त्याला साधनेची गरज आहे. मग तुम्हाला त्याच्यासाठी गुरु काही साधना सांगतात किंवा, आणि मुळामध्ये कसं आहे की मी हा गुरु हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय की जो ज्ञान देतो ना तो गुरु असतो. काही जण मुद्दामून चिडवत असतात, काही जणांची कामं होत आता यांच्या अनुषंगाने हे करतायत म्हणून सांगतो की एखाद्याचं आता लोन जर नाही केलं की तो चिडतो किंवा काय ह्याच्यात, पण माहिती असतं की तो माणूस कोणाचा तरी वशिला आणेल किंवा काही करेल, पण तरी कसं असतं आपण आपली तत्व कधीही बदलायची नाही. ह्या माझी बहीण का, म्हणजे आता आता आजपर्यंत कधी हा प्रश्न याच्यामध्ये नव्हता, तर एक पवित्रता आणि एक शुद्धता जी लागते ना, की काही जरी झालं तरी तत्व मध्ये माणसामध्ये बदलणार नाही किंवा नात्यामध्ये सुद्धा कुठलीही तडजोड करणार नाही व्यावहारिक दृष्ट्या, असा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून ते आमचं ऍक्च्युअली हे नातं आहे. पण हा स्वभाव हा गुरुच तयार करतो. कारण कसं असतं की भाजी आपण निवडायला जातो, म्हणजे बाहेर भाजी घ्यायला जातो, सगळ्या तऱ्हेच्या भाज्या असतात, पण आपण योग्य तेच घेतो. पण ते योग्य ते घेताना खराब गोष्टींवरती आपलं लक्ष पहिलं जातं. म्हणजे थोडक्यात जसं शिल्पकार आहे की दगडातला नको तो भाग काढतो आणि तेव्हा शिल्प त्याच्यामधनं प्रगट होतं, तसं मग 10 माणसं आली काय आणि 100 माणसं आली काय, त्यातली जी नजर असते किंवा जी वैचारिकतेने जी साधनेने तयार झालेली असते, तर तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला कुठपर्यंत ह्याच्यामध्ये पुढं जायचं आहे आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातनं मार्ग काढायचा आहे. आणि म्हणून याच्यासाठी अध्यात्म हे खूप अतिशय उत्तम आहे. कायम ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण किंवा तुकाराम महाराजांचं उदाहरण का आपण घ्यावं. आता जसं यांचं आहे की तुम्ही ह्याला धरून तुकाराम महाराजांचं उदाहरण देतात की एकदा सगळ्या उसाचा ट्रॅक्टर घेऊन ते, म्हणजे ट्रॅक्टर तुम्ही म्हणाल की तेव्हा कुठे ट्रॅक्टर होते, तर गाडा घेऊन चालले होते बैला लावलेला,
आणि मुलं ऊस मागत होते तर त्यांनी एक एक सगळ्यांना ऊस काढून दिला. तेव्हा त्यांनी असा विचार केला का की हे माझं ऊस काढून मुद्दामून मला चिडवतायत किंवा मुद्दामून घेऊन जात आहेत, आमचा व्यवसाय होऊ नये म्हणून. त्यांची श्रद्धा परमेश्वरावरती होती, पांडुरंगावरती होती आणि त्यांचं काही कमी झालं नाही किंवा काही बिघडलं नाही. म्हणजे सांगायचा हेतू आहे की आपण रीतच राहावं, मोकळं मोकळं राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. परमेश्वरावरती, त्या तत्वावरती आपला विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मनुष्य हा ठेवत नाही म्हणून त्याच्यामध्ये त्याला यश मिळत नाही, की अहमभाव निर्माण होतो. आणि जे गुरु, आता आपण चांगदेव 65 बघितलेलं असेल, बऱ्याच जणांना माहिती आहे की एवढं 1500 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली, वाघ ज्यांचं वाहन होतं, हातामध्ये आसूड नागाचा होता, पण अहमभावामुळे, फक्त अहमभावामुळे ते प्रगती करू शकले नाही. म्हणजे वास्तविक त्यांना आपण जे म्हणतो ना की माणूस संजीवनी विद्या पण प्राप्त होती, पण उपयोग काय? म्हणजे संजीवनी विद्या त्याला प्राप्त झाली, त्याला सर्वच प्राप्त झालं, पण तरीही उपयोग नव्हता, कारण ज्ञानाच्या दृष्टीने ते शून्य होते. मग माऊलींनी जेव्हा भिंत चालवली तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ताकद कशात असते. आणि हीच ताकद आत्ता, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सर्वांनी, अवघड गोष्ट आहे पण स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण जर ती तुम्ही स्वीकारली नाहीत तर तात्पुरतं फक्त तुमच्या समोर सुख उत्पन्न होईल, पण ते कायमचं राहणार नाही. कारण ही खूप गरजेची. आणि एखादा आपण म्हणतो ना की बैलाच्या गळ्यात घंटा बांधली ना की ते कळतं, तसं म्हणजे आता मी ह्यांना बैल म्हणत नाही, पण त्यांच्या गळ्यामध्ये जे आता माळ आहे ती 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 ताकद आहे की ह्यांना ती बांधून ठेवते, ती बांधून ठेवची, त्याची ती ताकद पण आहे. बरं, नुसती तना बांधून ठेवत नाही, तर त्याच्यामुळे इतर जणांना सुद्धा बराच फायदा होतो. पण फायदा म्हणजे आपण म्हटलं ना की हो का, म्हणजे कोणाला धनलाभ होतो का किंवा काय होतं, कंपनांच्या दृष्टिकोनातनं माणसाला बांधून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि गुरुतत्व हे कंपनांच्या दृष्टीने बांधून ठेवणारं तत्व आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. हे आज आता सांगायची वेळ म्हणजे कसं आहे की आपण हल्लीच्या मठांमध्ये जातो, सगळीकडे जातो, सुंदरपैकी पोशाख केलेले असतात, सर्व केलेले असतात, पण मूळ ग्रंथात किंवा पोथीत, टेंबेस्वामींच्या पोथीत घ्या, एक फक्त आपण बघितलेलं आहे की आमसोली रंगाचं वस्त्र त्यांच्या अंगावरती त्यांनी गोंडाळलेलं आहे. गजानन महाराजांच्या अंगावरती एक छोटस, म्हणजे फक्त लोकांना लाज वाटू नये म्हणून तेव्हाच्या गव्हर्नमेंटनी त्यांना बंदी घातली होती म्हणून ते वस्त्र त्यांच्या अंगावर होतं. किंवा अक्कलकोट स्वामींचं लंगोटी हे करायचंय. मग कुठलाही दागिना नाही, काही नाही, कुठं नसताना हे तत्व काय आहे, हे मूळ तत्व जर तुम्ही समाजापुढं मांडलं, तुम्ही येणाऱ्या पिढीच्या पुढं मांडलं, की कसं राहता आलं पाहिजे, की तो उघडं राहणं, ते त्याच्यामध्ये आजची पिढी काय करते, उघडीच राहते, पण त्याला तो बिभत्सपणा खूप येतो. त्याच्यामध्ये वासनाचा पूर्ण गंध असतो. हा गंध असतो का तर नाही, म्हणजे वासनेला सुद्धा गंध म्हटलेला आहे आणि परमेश्वराला लावतो तो सुद्धा गंधच म्हटलेला आहे. पण दोन्हीत फरक असा आहे की तत्वाचा फरक आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी हल्ली मांडल्या जातात ना, त्या जर कमी झाल्या तर मूळ तत्वापर्यंत माणूस नक्की पोहोचू शकेल. की काय होतं, एखादे काय शिकवलं आहे, शिकवण काय. गोंदवलेकर महाराजांचं कधी बघितलेलं आहे का की छानपैकी मस्तपैकी कोट घातलाय, ड्रेस घातलाय? नाही. म्हणजे मी माझ्या बघण्यामध्ये त्यांचं आलंय की एकच शाली स्वरूप त्यांनी एक अंगावरती वस्त्र घेतलेलं, किंवा इतकं शांतपणे ते उजव्या हातामध्ये जपाची माळ घेऊन जप करत बसलेले आहेत. इतकं साधेपणा पाहिजे. आणि हा मनुष्याच्या देहामध्ये साधेपणा तयार करणं हेच गुरुचं काम असतं. मग बाकी करायला लागत नाही. नदीला एकदा तुम्ही व्यवस्थित मार्ग करून दिलात की दुसरीकडे जातच नाही. ताई, तुम्ही काय सांगू? दादांच्या बोलण्यामध्ये आता 3 उल्लेख आले, त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की साधना, ते म्हणाले की साधना गुरु करवून घेतात. दादा माझ्या सहवासात यायच्या आधी मी प्रचंड रागीट, प्रचंड जमदग्नी होते म्हणजे, आणि मी माझ्या स्वतःच्या रागाला कंटाळलेली होते की अरे आपण फार चिडतो, म्हणजे चूक बरोबर हा भाग निराळा आहे, कितीही बरोबर असलं तरी त्या गोष्टीला सामोरं जायचं किंवा त्या गोष्टीशी डील करायची पद्धत वेगवेगळी किंवा एक चांगली असू शकते. पण हे मला कळत होतं पण वळत नव्हतं आणि मी माझ्या स्वतःच्या रागाला प्रचंड कंटाळलेली होते. म्हणून मग माझ्या मैत्रिणी थ्रू मी
प्राणिक हिलिंगचा कोर्स म्हणजे मेडिटेशन, म्हणजे मेडिटेशनने तू शांत होशील म्हणून मी मेडिटेशन शिकण्यासाठी गेले. दादा मला भेटायच्या आधी जवळजवळ 4-1 वर्ष तरी मी रिगरस रोजचं 1-1.25 तास 1.5 तास मेडिटेशन करत असे. दादा माझ्या सहवासात आले आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही मेडिटेशन बंद करा. परत सांगते की मी त्यांना काय ओळखलं मला माहित नाही, पण दादा एक मॅग्नेट आहेत. ज्यांनी जे मॅग्नेट माझ्यासाठी होतं त्यांच्या सहवासात आल्यावर मी आपोआप खेचले गेले. 4 वर्ष जे काही मेडिटेशन मी करताना माझे मेडिटेशनचे अनुभव आता मी इथे सांगत बसणार नाही, कारण ते इतके मला सामाजिक पण करायचे नाही, इतके पब्लिक पण करायचे नाहीये. पण जे काही होते, जे माझ्या सहवासात लोक त्यांना माहिती होतं मेडिटेशन मध्ये मला काय होतं ते. आणि मग यांनी मला बंद करायला लावलं. दादांनी मला सांगितलं त्या क्षणापासून, त्या दिवसापासून मी मेडिटेशन बंद केलं, की जे मी कधीही कुठल्याही परिस्थितीत कुठेही असले तरी मेडिटेशन मी करत असे. मला सगळ्यांनी अगं विचारणं तू त्यांना की का त्यांनी तुला मेडिटेशन बंद करायला लावलंय. पण मला कधीही असं वाटलं नाही की मी त्यांना हा प्रश्न विचारावा की तुम्ही मला का मेडिटेशन बंद करायला लावता. लोक तर सगळे म्हणतात मेडिटेट करा, ध्यान करा, आणि तुम्ही मला का बंद करायला लावताय. हा प्रश्न मी कधीही विचारला नाही. ती विचारू नये ही वृत्ती पण कदाचित मला तिथनंच आली असेल, मला माहित नाही. पण मी ते ध्यान बंद केल्यानंतर मी जास्त शांत होत गेले. म्हणजे काय आहे, आपल्याला एका सेट फॉर्मॅटमध्ये विचार करायची सवय असते की हे सांगत असेल ना व्यक्ती तर हे योग्य आहे, नाही तर नाही, हे काय वेगळंच काहीतरी सांगतायत. तसं नाही. दादा नेहमी असं म्हणतात की माणसाचा देह तुम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि मग तो देह योग्य करण्यासाठी त्याला काय लागेल ती रसद पुरवायला पाहिजे. प्रत्येकाची रसद निरनिराळी आहे. एकाच माणसाला म्हणजे 100 जणांना एकच रसद नाही चालत. मग ते देहातले योग्य बदल होऊ शकत नाही. तर तसा योग्य बदल म्हणजे कोणीही जर असं सद्गुरूंच्या, गुरूंच्या मार्गदर्शकाच्या जर सहवासात असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवून ते जे सांगतायत तो बदल करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. दुसरा उल्लेख त्यांनी केला माझ्या गळ्यातल्या माळेचा. ती माळ मुळात गिरनारवरनं दादांकडे आली. एका तिथल्या स्वामींनी किंवा संन्यासी पुरुषांनी त्यांच्यासाठी ती पाठवली आणि ती आली. ही माळ जेव्हा आली तेव्हा स्वरूपानंद जे फुलगावचे आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि दादांनी सांगितलं ही अशी माळ आली आहे, स्वामीजी जरा व्हायब्रेशन चेक करता का याची. आणि मला आठवतंय मी तेव्हा बरोबर होते आणि स्वामीजींनी ती हातात घेतली अशी. त्याची व्हायब्रेशन अतिशय उत्तम व्हायब्रेशन, कायम गळ्यामध्ये ठेवा, रात्री झोपताना घालू नका. ते म्हणाले तसाच आदेश आलाय. आणि आम्ही तिथनं परत आलो. ही माळ आल्यानंतर 15 दिवसांनी दिवाळी होती. दादा जुलैमध्ये माझ्या सहवासात आले, नोव्हेंबरमध्ये दिवाळीत त्यांनी मला असं विचारलं मी तुम्हाला भेट म्हणून काय देऊ. म्हणलं काही द्या, माझ्याकडे लौकिकातलं मला काही नको, अलौकिकातलं तुमच्याकडे पुष्कळ आहे, तुम्ही काय देऊ शकाल ते द्या. तेव्हा ही पण बुद्धी मला नव्हती की आपण असं काही मागू पण नाही आणि घेऊ पण नाही, कारण जे मागून परत जे काही पुन्हा भौतिक किंवा आकार स्वरूपात माझ्याकडे येणार आहे ते शेवटी टिकून किती टिकणार हेही मला कळत नव्हतं. त्यामुळे ती माळ फक्त आहे दैविक कुठली तरी आलेली, ती मला माळेचा तर विचार नव्हता, पण काही द्या असा विचार होता. मग दादांकडे एक कडं आहे होतं म्हणजे त्या काळात, आणि ही माळ होती. तर त्यांनी मला विचारलं या दोघांमधलं काय देऊ. ते कडं सुद्धा असं आहे की दादा व्हायब्रेशन शास्त्र ज्यांच्याकडनं शिकले ते गोकर्ण महाबळेश्वरला राहतात. ती 80 वर्षाची व्यक्ती, 85 वर्षाची व्यक्ती दर आठवड्याला पुण्यात यायची आणि काही निवडक 4-5 जणांना व्हायब्रेशन शास्त्र शिकवायचे. हे शिकल्यानंतर त्यांनी जे काही त्यांना वेगवेगळ्या त्यातल्या व्हायब्रेशन शास्त्राच्या विद्या शिकवल्या, त्यांची परीक्षा त्यांनी घेतली आणि जे 3 पहिले नंबर आले त्यांना हे कडं त्यांनी दिलं होतं. त्यात दादा पहिले आले होते आणि त्या कड्यामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा सगळ्या यज्ञांच्या विभूती आहेत, जे ते यज्ञ त्यांच्या तिथे गोकर्ण महाबळेश्वरला करतात. दादांनी मला विचारलं या दोघांमधलं काय देऊ. तर मी तेव्हा म्हटलं काही द्या. ते म्हणाले तुम्ही काय सांभाळाल. मी म्हटलं तुम्ही द्याल ते मी सांभाळेन. हा विषय आमचा साधारण सकाळी 9:30-10च्या सुमाराला झाला आणि दुपारी 2 वाजता दादा बँकेत माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं हे दोन्हीही तुम्हाला द्यायची आज्ञा माझ्या गुरूंनी दिली, की तू हे देऊ का ते देऊ, म्हणजे अडकतोस कशाला दोन्हीमध्ये, तर दोन्ही त्यांना दे. म्हणजे आजही त्यांचे पण सद्गुरू त्यांना खूप सांभाळतात. त्या अनुषंगाने त्या अलौकिक गोष्टी मला मिळाल्या, कारण कदाचित त्या क्षणी परत हा अहंकार नाही माझ्याच का, मलाच का, तेव्हा मलाच मिळाली म्हणजे मी ग्रेट अजिबात नाही. कदाचित त्यात जी व्हायब्रेशन आता दादांनी सांगितली जी त्यांना कळतात त्याच्यात आहेत, त्याची मला गरज असेल माझ्यात बदल घडण्यासाठी, माझा देह शांत करण्यासाठी किंवा त्याला छान मार्गस्थ करण्यासाठी. त्यामुळे त्या वस्तू माझ्याकडे आल्या
आणि ते आजही माझ्याकडे आहेत. आता याच्यामध्ये अजून एक गंमत सांगतो की म्हणजे डॉक्टर म्हणजे ज्यांना गुरु मानतो त्यांनी एकदा आम्ही सिंहगडला जायचे, समोरच इथं ते राहायचे. तर जाता जाता ते मला बाहेरनं आवाज द्यायचे नुसतं चला म्हणून, की मी जायचो. आणि एकदा मला आवाज ऐकू आला नाही, म्हणजे मी शौचाला गेलो होतो तर तिथं आला, पण तिथनं आवाज त्यांना कसा देणार येतो म्हणून. आणि आई माझी बाहेर कपडे वाळत घालत होती. ते थांबले तिथं आणि आईला म्हणाले की कुठे आहेत बापट म्हणून. ते म्हटले ती येत शौचाला गेले. बरं म्हणले, मग थांबले तिथं. म्हणजे अंतर एवढं लांब होतं, म्हणजे आता जिथनं तुम्ही ऑफिसमध्ये माझ्या येत आहेत ते आणि जिथं बिल्डिंगचं एंड आहे की एवढी जागा होती त्याच्यामध्ये. आणि तिथनं त्यांनी आईला सांगितलं की घरात जा आणि गॅसच्या खाली एक आल्याचा तुकडा पडलाय, तो घेऊन या. आता आईला काही माहित नव्हतं किंवा थोडं सांगायचं म्हणजे ह्या गोष्टींमध्ये कधी माझे आई वडील पडले नाहीत, म्हणजे गुरुतत्व ह्याच्यामध्ये कधीच ते पडले नाहीत किंवा त्यांना काही माहीत नव्हतं. मग आईनी ते न ऐकल्यासारखं केलं, म्हणजे काय त्याच्यात बोलतायत वगैरे. मग मी आलो, मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या आईनं सांगितलं की त्याच्या खाली तुकडा ठेवलाय, तो घेऊन या. मग मी परत गेलो आणि गॅसच्या खाली त्यांनी सांगितलं होता त्याच बर्नरच्या खाली तो आल्याचा तुकडा पडला होता. मग तो घेऊन आलो आणि म्हटलं आईनं बोलवून घ्या इकडं. तिथनं बोलवून घेतलं आईला आणि म्हटले हे ठेवा जवळ. तर ती म्हटली हे काय आहे, कारण मुळामध्ये तिचा स्वभाव हे गुरु वगैरे या ह्याच्यामध्ये नव्हताच. म्हणजे अशी माणसं सुद्धा जी आहेत ना ती थोडंसं म्हणजे एक त्यांना गोष्टी सहन होत नाही, म्हणजे त्यांना काही ह्या गोष्टींशी घेणं देणं नसतं आणि थोडासा स्वभाव चिडका किंवा त्या अनुषंगाने माणसं की काय दिले काय नाही उगाच कशाला, अशा तऱ्हेने तिने तिची ती प्रतिक्रिया होती. आणि तिला सांगितलं की तुम्ही उद्या जेव्हा ऑफिसला जाल तेव्हा पडायची शक्यता आहे, तर तुम्ही पडाल, पण हे तुम्ही आलं जवळ ठेवा. तर तिने फक्त घेतलं आणि घरामध्ये ठेवून दिलं. मग मी त्यांच्याबरोबर गेलो. संध्याकाळी मी जेव्हा आलो तेव्हा आईला विचारलं की तो आल्याचा तुकडा कुठे ठेवलायस म्हणून. तर ती म्हणली तो दिला मी तिकडे कोपऱ्यात टाकून. म्हणजे घरामध्येच आमच्या आतमध्ये मागच्या बाजूला खिडकी होती, तर तिथे तिने टाकला होता. मग मी तो पात्र्यावर उतरून तो तुकडा आणला आणि तिच्या पर्समध्ये ठेवला. आता तिने असं, हे मी का सांगतोय की प्रत्येक गोष्ट मी स्वीकारली म्हणून कोणी स्वीकारायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येकाची जसा अनुभव येतो त्याप्रमाणे ती गोष्ट करत असते. फक्त विश्वास पाहिजे. म्हणजे मी असं केलं नाही की आई तू हे ठेवच बरं का. मी गपचूप तो तिच्या पर्समध्ये ठेवला आणि ती खरंच म्हणजे केसरीवाड्याची इथं वळत असताना हातगाडी एक लावून ठेवली होती, त्या हातगाडीमध्ये अडखळली आणि पडली. पण तिला तिथंच एक न्हाव्याच्या दुकानात लागून न्हाव्याचं दुकान आहे, माणूस बसला होता, तो पटकन पळत आला आणि त्यांनी तिला सांभाळलं. त्यांनी ती उभी राहिली, तिथं बसली, दुकान होतं तिथं बसली, याच्यामध्ये सगळं झालं. आणि मग जेव्हा ती आम्हाला घरी आल्यानंतर तिने सांगितलं तर तेव्हा ती म्हटली की आल्याचा तुकडा तो मी ठेवला असता तर कदाचित पडली नसते. म्हटलं नाही, तो तुकडा तुझ्या पर्समध्ये आहे. मग तिला मी तो पर्समधनं काढून दाखवला. काय असतं संरक्षण हे गुरु किंवा ह्या अधिकारी व्यक्ती असतात हे कसं करतात ह्याचं एक उदाहरण आहे. पण त्याच्यामध्ये संशय नसावा जो माझ्या आईला होता की काय त्याच्यामध्ये केलेलं आहे. किंवा आपण म्हणतो ना की आत्ताच्या काळात जर म्हटलं की हा सगळा भोंदूपणा आहे, पण आपण भोंदूगिरी करणारी व्यक्ती आणि ज्या साधनेमध्ये कंपनशास्त्राद्वारे, मग तसं जर असेल तर सत्य साईबाबांच्या हातात नदी घड्याळ सोन्याच्या चेन येतात की त्याच्यावरती असं कोणी त्यांना कधी प्रश्न केला का की तुम्ही रॅडोचं घड्याळच का देता, HMTचं का नाही देत. एखाद्याने HMTचं मागितलं तर ते नाही काढू शकत, पण रॅडोचं घड्याळच त्यांच्या हातात नाही येतं. हे कसं येतं. संघाचा मुद्दा असा आहे की तुमचा विश्वास किती आहे तत्वावरती, तो असणं महत्वाचं आहे. पोथी वाचताना तुम्ही काय म्हणून पोथी वाचता. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एका गोसावी जेव्हा त्या भास्कर पाटलाच्या मळ्यात येतात आणि सांगतात की आम्हाला गांजा आणि शिरापुरी दे, आणि ते अध्याय वाचत असतात की संध्याकाळी तिथल्या लोकांचे, गजानन महाराज समोर बसलेले असतात आणि सांगतात की आत्म्याला अग्नी जाळत नाही काही, अशा तऱ्हेचा तो श्लोक आहे.
तर गजानन महाराज लगेच त्यांना कळतं की हे फक्त पोटभरू महाराज आहेत किंवा साधू आहेत, आणि स्वतःच्या चिलमीच्या ठिणगीनी ते पलंग पेटतो आणि त्याला हाताला धरून म्हणतात की इथं बस. काय असतं, का बसायला सांगितलं, तर आपण हा कधी विचार करत नाही की महाराजांनी बसायला का सांगितलं. तुम्ही जेव्हा समाजामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला ज्ञान प्रदान करते, तेव्हा ते ज्ञान प्रदान, त्याचा अनुभव किंवा अनुभूती त्या व्यक्तीने स्वतः घेतली आहे का. नुसतं एखाद्याची वल्गना करणं, किंवा आपण जे म्हणतो की परत थोडंसं ऐकायला तिखट वाटेल पण अमुक ठिकाणी गेलं की सगळं फलप्राप्त्यर्थ होतं, ह्यांच्याकडे गेलं की होत नाही, ते सगळं चुकीचं आहे. ही तत्व जी असतात ना, त्याच्यात तुम्ही स्वतःला किती झोकून देता, त्याच्या अनुसरून ते तुम्हाला सांभाळत असतात. ती तत्व किंवा ती कंपनं सांभाळत असतात. यांच्या गळ्यात जी माळ आहे ती तुम्ही त्याला माळ म्हणता, पण ती एक कंपन शक्ती आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ती वापरली. त्याच्यात कसं आहे की एखादी गोष्ट मिळाल्यावर ती जपणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जसं कडं मी म्हटलं की नंतर मला 2दा त्यांनी दिलं आणि 2 जणांनी ते मागून घेतलं माझ्याकडनं, पण त्यांनी ते जपलं नाही. आणि ते जपलं नाही म्हटल्यानंतर त्याचा ऱ्हास येतो. किती उत्तम अन्न असो, दुसऱ्या दिवशी ते नासाला सुरुवात होते. ते जपणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला तुम्ही अग्नी तत्वाने, आपण म्हणतो ना की अरे काल भाजी आणली आहे, आज खराब होऊ नये म्हणून सकाळी ती आपण गरम करून ठेवतो. आपण गरम करून ठेवणं म्हणजे त्याला अग्नी देतो. तसं प्रत्येक गोष्टीला ह्या जे विचारांना असतात ना, त्यांना तुम्ही अग्नी देणं खूप गरजेचं असतं, किंवा त्या कंपनांद्वारे ते तुमची संरक्षण करत असतात. पण ह्याचं एक दुसरं त्याच्यामध्ये एक चुकीची बाजू अशी सांगतो की मग हल्ली धागे, दोरे, गंडे हे प्रकार चालू झाले की हा गंडा घ्या, हा बांधा, हे असं होतं. हा काय आहे, कुठल्या खाणीतनं तुम्ही काय घेताय हे महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणून तुम्ही ती गोष्ट घेताय, ही खूप त्या जागेचं स्थानाचं महत्व काय हे खूप लोकांना कळण्याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. आणि कायम आपण ना मुलांना किंवा आपण स्वतः या जगात, आता तुम्ही जर बघितलं तर हातामध्ये इतक्या निरनिराळ्या तऱ्हेचे खडे मणी घातलेली प्रत्येक मुलाच्या हातामध्ये दिसतात किंवा माणसांच्या हातामध्ये दिसतात. कशासाठी पाहिजे हे? ह्या गोष्टी नको आहेत. पण ज्या गोष्टी खरंच गुरुतत्वांकडनं येतात त्या गोष्टी तुम्हाला सांभाळणं आणि त्याचं पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. की ते नुसतं गळ्यात घातलं की ते झालं, तर तसं नाही. त्या कुठल्या, कोणी दिलंय, काय दिलंय, मग जो वापरतो किंवा ज्याला दिलंय, मला असं आठवत नाही की यांना सोडून डॉक्टरांनी मला कोणाला काही द्यायला सांगितलं की माझ्याकडची गोष्ट आहे त्यांना दे. म्हणजे जे कडं त्यांनी म्हणले नंतर 2 वेळा झालं. एक कडं मी डॉक्टर सुनील काळ्यांना दिलं, एक आमच्या ग्रुपमधल्या महेश बर्वेंना दिलं. पण ते डॉक्टरांनी सांगितलेलं नव्हतं, ते मी दिलं. त्यांनी मागितलं आणि मी दिलं. पण ह्यांना सांगताना त्यांनी ते स्पेसिफिक सांगितलं की ह्यांना तू अडकू नकोस, दोन्ही देऊन टाक. जसं त्या म्हणाल्या की कदाचित ती गरज असेल, असू शकेल, आणि ती असेल सुद्धा त्यावेळेला, तर ह्याच्यावर आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे. बांधून ठेवणं. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी अक्कलकोटला गेलो, गोंदवलेला गेलो, की तिथे आपण आपण म्हणतो ना की गंडा तिथनं आणला किंवा विभूती आणली, तर ती का काम करते, तर तिथली कंपनं त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि ती कंपनं आपल्या देहावरती काम करतात तेव्हाच जेव्हा तुमची आचार विचार हे शुद्ध असतात. मग सगळ्यांना करत नाही. काही जणांचे आजारी असतात तर त्यातले सगळेच त्या विभूतींनी बरे होत नाहीत. मग का बरे होत नाहीत? कारण संशय मनामध्ये आला की शास्त्रात सांगितलेलं आहे, संशय हे पापाचं पहिली पायरी आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीवर संशय घेऊ नये, निशंक होऊन पुढे गेलं पाहिजे. हा एक खूप महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे की सद्गुरूंनी दिलेली गोष्ट ही जपून ठेवणे आणि ती कधी आत ठेवू नये. बरेच जण असं त्याच्यामध्ये असं कोणाला दाखवत नाहीत, आत आपण ठेवून देऊ, त्यांनी हरवेल, ती त्याची काळजी त्यांना असते, नाहीतर ते देतच नाहीत. जर हरवणार असेल ना तर ते देत नाहीत. ते म्हणतात की नको, चल ह्याला द्यायलाच नको, हा हरवेल. आणि जर हरवणार असेल तरी ते तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असतं, आणि जे ज्याच्या हातात पडायचं असतं ते त्याच्या हातात ते बरोबर पडतं. म्हणून आपण त्याची काळजी करायची नसते. आपला विश्वास फक्त गुरूंवर पाहिजे, की म्हणजे त्या तत्वावर पाहिजे की आपण कशा प्रकारे ह्याला सामोरं जातोय असायला.
आता दादा माळ हा विषय म्हणाले ना, माळ जेव्हा मला मिळाली तेव्हा माळ ही मला हे कसले मणी आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि ही कमळाच्या बियांची माळ आहे, म्हणजे कमलाक्षिणी म्हणतात, कमलकट्टा म्हणतात. तर ही माळ कसली हेच मला माहिती नव्हतं. मी त्यांनी दिली, त्यांनी मला सांगितलं उद्याला आंघोळ केल्यावर तुम्ही परिधान करायला सुरुवात करा आणि ती कायम ठेवा. त्याच्यानंतर आज जवळजवळ 6-7 वर्ष झाली ही माळ माझ्या गळ्यात आहे. मी कुठलंही अटायर असो, कुठलाही फंक्शन असो, काहीही घातलेलं असो, माळ माझ्या गळ्यातनं कधीच दूर नसते. कायम माझ्या कुठल्याही याच्यात ती मी माळ घालतेच. ती घालायची वृत्ती सुद्धा कदाचित मला मिळाली की अरे हे तू तुझ्या मिळालंय ना, हे कायम तू तुझ्या जवळ ठेव. दुसरी गोष्ट अशी, त्या माळेतली जी कंपनं दादा म्हणतात त्या कंपनं माझ्यावरती काम निश्चित रूपाने करत असतीलच, पण मला ती विशेष कंपनं अशी कधीही त्या माळेतनं जाणवली नाहीत. आणि मी तसं कायम उल्लेख दादांकडे करते की का त्याचं कारण सांगते. अध्यात्मातल्या काही गोष्टी, काही लोक किंवा काही व्यक्ती मला भेटल्या, त्या व्यक्ती ही माळ बघून माझ्याशी बोलायला आल्या. त्यातलं एक उदाहरण की पुण्यातल्या सगळ्यांना गोडसे काका, की ज्यांना श्रीधर स्वामींचा 15 वर्ष प्रत्यक्ष सहवास, त्यांचे जवळचे शिष्य म्हणून सगळ्यांना माहिती आहेत. रामदासी होते ते गेल्या 2-3 वर्षापूर्वी देह ठेवला त्यांनी. पण काकांनी मला बँकेत बघितलं, ते आमच्या बँकेत येत असत आणि त्यांनी मला बोलवून घेतलं की त्या बाई आत्ता गेल्या, त्यांना बोलवून घ्या म्हणून. आणि त्यांनी मला पहिल्यांदा म्हणले बस इथे, आणि ही माळ तुला कोणी दिली आहे? म्हटलं का हो? तर नाही म्हणे, या माळेत मला कृष्ण दिसतोय आणि या माळ्यात अत्यंत इतकी चांगली व्हायब्रेशन्स आहेत, 2 मिनिटं तुम्हाला हातात देशील का ही माळ? तर मी म्हटलं ठीक आहे, मी गळ्यातनं नाही काढणार, तुम्ही माझ्या गळ्यातनं, मी ती माळ मोठी असल्यामुळे तुम्ही ती हवी असेल तर त्याला स्पर्श करा, पण मी गळ्यातनं नाही काढणार, कारण मी ती सकाळी परिधान केली आहे, तर मी काढून नाही तुमच्या ती हातात देणार. आणि असे गोडसे काका माझ्या सहवासात आल्या. अशा अनंत व्यक्ती आहेत की ज्या कदाचित लोकांना माहिती नाहीयेत, अध्यात्मामध्ये चांगल्या किंवा प्रगत आहेत, पण अशा खूप व्यक्ती माळ बघून माझ्याकडे आल्या आणि त्या दादांपर्यंत आल्या किंवा पुढे त्यांची ओळख झाली. आणि थांबा जरा, तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगतो. कालच मी गोडसे काकांच्या बंगल्यात जाऊन शूटिंग करून आलो. हो का? सहकार नगरला. तो व्हिडिओ आता गुरुपौर्णिमेच्या वेळेला प्रसारित होणार आहे. आणि त्यांनी श्रीधर स्वामींनी गोडसे काकांना एक पत्र दिलं होतं. ते प्रसाद रूपी पत्र त्यांनी मला तेव्हा दिलेलं आहे. म्हणजे पुढच्या वेळी मी ते नक्की घेऊन येईन, ते आपल्याला दाखवेन की सर्वांना त्याचं काय असतं. स्पर्श जो ह्या लोकांचा जो होतो ना, ह्याला परिस्पर्श म्हणतात. आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे, सोनं हा फक्त परीस करू शकतो. सोनं किती तुमच्याकडे असेल तर ते परत सोनं करू शकत नाही, तो परिस्पर्श असतो. पण तो परीस माणसाला ओळखता येत नाही. तसं हे तत्व आहे. किती ज्याला तो स्पर्श होतो ना, ते सगळ्यांना स्पर्श होत नाही. जिथं स्पर्श होतो त्याचं सोनं झाल्याशिवाय काय ते राहत नाही. आणि ही सगळी माणसं किंवा ज्यांनी उल्लेख केला, ही सगळी इतकी अध्यात्मशास्त्रामध्ये उच्च स्थानी आहेत की आता श्रीधर स्वामी म्हणजे किती उच्च याच्यामध्ये. पण कसं पोचायचं, म्हणजे मला सांगायचं काय की एक गोष्ट तिथपर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत किंवा त्या तत्वापर्यंत पोचण्यासाठी कसं शिडी असते किंवा शिडी बनते हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण समजा ती माळ नसती तर त्यांनी बघितलं नसतं, एक सर्वसाधारण व्यक्ती, मग त्यांची ओळख झाली नसती, त्यांच्यावरनं माझी झाली नसती, मला तो सहवास मिळाला नसता. एक दिवस त्या श्रीधर स्वामींच्या पादुकांचं अभिषेक करायचं भाग्य मला त्याच्यामध्ये आम्हाला मिळालं. ह्याही होत्या त्यावेळी. बरोबर दादा, मी तुम्हाला फक्त मध्ये थांबवतीये कारण मी विसरून जाईन. आम्ही गोडसे काकांच्या घरी, तुम्ही जे म्हणलात गोडके काकांचा मठ तो आहे, बंगला मठ, त्या मठामध्ये आम्ही एकदा गेलो होतो. म्हटलं दादांना, म्हटलं आपण जायचं का गोडसे काकांकडे, छान व्यक्ती आहे म्हणून. आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर गोडसे काकांनी दादांची इतकी प्रचंड परीक्षा बघितली, म्हणजे उठ, मग कशाला उठलास, कळत नाही का तुला? मग पाय धुवून ये, गेल्या गेल्या पाय धुवायचं, तुला कळत नाही पाय धुवायचं, शिकवलं नाही तुझ्या गुरुंनी तुला कसं पाय धुवायचं, मग असं टाचेवर पाणी. म्हणजे प्रत्येक बाबतीत ते दादांना टोकत होते. म्हणजे इतका की माझ्या मनात राग यायला लागला की अहो तुम्ही काय त्यांचा इतका अपमान करता आणि प्रत्येक वेळेला बोलतात. पण दादा शांत होते. ते म्हणतील तसं, बरं माझं चुकलं मी हे करतो, बरं मी चुकलं मी ते करतो. इतकी विनयता दादांमध्ये मी बघितलेली आहे की मी आजपर्यंत इतका विनय, खरंच सांगते, कोणातही पाहिला नाही. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर मी दादांना म्हटलं, दा मी उगाच तुम्हाला इथे आणलं, किती त्यांनी तुमचा अपमान केला, अमुक तमुक, कारण मला ते गिल्ट यायला लागलं. ते म्हणाले, अहो वेड्या आहात का,
त्यांनी जे काही बोलले त्यातनं कित्येक तरी माझी आवरणं गळून पडली असतील. त्यांनी कृपाच केली माझ्यावर, असा कधी नाहीये विचार करायचा. की व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्यांचे शिव्या, त्यांचे कटू शब्द हे सुद्धा आपल्यासाठी औषधासारखे काम करतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींना दादा खूप काही शिकवत असतात आणि ते कायम मनात आतमध्ये राहतं. दुसरा अजून एक मगाशी दादांनी असा उल्लेख केला की गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ यांचा उल्लेख केला की राहणी कशी साधी होती वगैरे, आणि त्यांनी सांगितलं तो बदल आपल्यात घडायला पाहिजे. पुन्हा मी माझ्यावरती येते. मी इतकी मॅचिंग सगळ्या गोष्टी घालणारी व्यक्ती किंवा दागदागिने सुद्धा, केसाला लावायचं रबर जर एखाद्या वेळेला मॅचिंग नसेल तर तो ड्रेस पडून राही, किंवा चप्पल मॅचिंग नसेल तर पडून राहत असे, मी घालत नसे. इतकं मी इंटेन्स होते. आणि हळूहळू आपोआप जे ते दादा म्हणाले जसं की फोर्सफुली काहीही नाही. कधी त्यांनी मला तुम्ही हे बदला, हे घालूच नका, हे असा अटायर घालू नका किंवा अमका ड्रेस घालू नका, हे कधीही मला सांगितलं नाही. पण माझ्यात आपोआप काही बदल, जे तुम्ही मगाशी मला प्रश्न सुरुवातीला पण विचारला बदल काय घडले, त्यातले अजूनही असे काही बदल की आपोआप माझ्या मनात आलं असं की मी केस मोकळे सोडणं बंद करावं. मग वेणी घालायला सुरुवात केली, किंवा नख वाढवायची मला प्रचंड आवड होती. मगाशी मी मॅचिंगचा उल्लेख केला. मी अशी व्यक्ती होते की नख माझी खूप सुंदर, माझी खूप छान, आणि रोज ड्रेसला मॅचिंग नेलपेंट लावायचं रात्री, दुसरा रोज घालायचा. तो नख वाढवणं सुद्धा बंद झालं आणि हे आपोआप आतनं झालं. दादांनी मला सक्ती केली नाही किंवा नख तुम्ही कापा, ती कधी वाढवू नका हे सुद्धा सांगितलं. एकदा कधीतरी असंच बोलताना उल्लेख आला की पूर्वी जे आपण म्हणतो की राक्षस, त्यांची नख वाढलेली असायची, किंवा ते समजून सांगताना एकदा म्हणले की त्याच्यात निगेटिव्हिटी असते आणि ती निगेटिव्हिटी त्यांना त्याची आवश्यकता असते किंवा ते तशाच वृत्तीचे असतात, त्यामुळे ते नख वाढवणं वगैरे असं ते दाखवलं जातं. मी म्हणलं मग मी नख वाढवते त्याच्यातही नकारात्मकता असेल का? त्यामुळे हो असणार. मग विचार केला 2 दिवस की आपल्याला खरंच जर सकारात्मक गोष्टींकडे वळायचं आहे तर आपल्याला गरज आहे का? आणि ती नख कापणं आपोआप सुरू झालं. आणि आता मला असं वाटत नाही आपण नख वाढवावी. मी ते मगाशी म्हणले तसं कसं आहे ना, अग्नी जेव्हा आतनं आपण प्रज्वलित केला की पहिल्यांदा वरचं आवरण गळतं, आतलं नाही गळत. तसं बहुतेक ती प्रक्रिया माझी सुरू झाली आहे आणि वरची आवरणं गळतायत. आता मी वाट अशी बघते की केव्हा तो अग्नी पूर्ण प्रज्वलित होऊन त्याचं अग्नी देवतेत रूपांतर होऊन मला आतमध्ये सुद्धा सगळं सुजलाम सुफलाम किंवा कापड म्हणून एक क्लिअर आणि पवित्रता दिसेल माझी. मला तो दिवसाची मी वाट बघते. दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.